नक्कीच लागू एकंदरच सध्या आंदोलक हे सध्या शांत झालेले आहेत, कारण इथं प्रताप सरनाईक इथून काढता पाय घेतल्यानंतर काहीसा आंदोलकांनी देखील काहीसा जो इथे शांत झालेले आहेत. आपण पाहू शकतो सध्या मी मिरार रेल्वे स्थानकाबाहेर आहे, जिथं आपल्याला अजूनही जमाव पाहायला मिळत आहे, अजूनही काहीशी घोषणाबाजी पाहायला मिळत आहे. आणि अगदी थोड्या वेळात इथं मनसेचे जे नेते आहेत संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे इथं पोहोचणार आहेत. त्यानंतर त्यांची देखील प्रतिक्रिया मिळणार आहे. त्यामुळे ज्या प्रकारे दिवसभरात इथं घडामोडी घडल्या, ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या, त्यामुळे इथला जो संपूर्ण जमाव आहे तो काही सेकंद तुम्हाला थांबवते. काही दृश्य आहेत जी फार महत्वाची आहेत, कारण मनसेचे वरिष्ठ नेतेचे आहेत ते ट्रेननं लोकलनं प्रवास करत मीरा भाईंदर मध्ये पोहोचतायत. ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे मनसेचे वरिष्ठ नेते हे ट्रॅफिक मध्ये अडकू नये याकरता त्यांनी लोकलनं प्रवास करणं पसंत केलेलं आहे. लोकलनं प्रवास करत ते मीरा भाईंदर मध्ये पोहोचत असल्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवर या क्षणी पाहतोय. कुठल्याही क्षणी आता दोनही मनसेचे हे वरिष्ठ नेते पोहोचतील घटनास्थळी, मोर्चास्थळी. त्यानंतर उपस्थितांना संबोधित केलं जाईल. काही क्षणापूर्वी नितीन सरदेसाई यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती की जे या मोर्चात सहभागी झाले आणि जो मोर्चा यशस्वी झाला त्याबद्दल मराठी माणसाचं अभिनंदन. जर मराठी माणूस एकवटला तर काय होतं याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. अशी प्रतिक्रिया की आम्ही नसताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक तिथे उतरली आणि मराठीचा माज काय तो मला वाटतं दाखवून दिलेला आहे. ज्या ज्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात त्यांना आम्ही सोडणार तर नाही, परंतु आज एका गोष्टीचा प्रचंड मला आनंद आहे की आज आमचा मराठी माणूस पुन्हा एकदा एकजूट झाला आणि ही एकजूट कायम राहील अशी अविनाश जाधव यांना पहाटे डिटेन केल्याच्या नंतर वसई विरार सह अनेक मीरा भाईंदरचे जे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा डिटेन केले. त्यानंतर आता जो मराठी माणूस तुकड्या तुकड्यांनी एकत्र जमा झाल्याच्या नंतर पोलीस कुठेतरी नमले. मला असं वाटतं की जर मी तोच विचार करत होतो, जर हा मोर्चा मला जर सकाळी अटक केली नसती आणि संपूर्ण मीरा भाईंदरमधले असतील किंवा इतर वसईतले परिसरातले जर आमचे महाराष्ट्र सैनिक अरेस्ट केले नसतील तर हा मोर्चा प्रचंड मोठा झाला असता. जर आत्ताच मी पाहत होतो तर एवढा मोठा मोर्चा झालेला आहे तिथे. जर आम्ही सगळे एकजुटीने नीट निघालो असतो तर हा मोर्चा प्रचंड मोठा झाला असता आणि हा मोर्चा होणं खूप गरजेचं होतं. कारण महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या विरोधात एक 50, 100, 200, 500 लोक जर मोर्चा काढत असतील तर त्या 200-500चं उत्तर हे 5-25 हजारांनीच होतं आणि ते आज आम्ही दाखवणार होतो. परंतु हरकत नाही, मराठी माणूस एकवटला, रस्त्यावर उतरला आणि ह्याच्या पुढे कोणी हिंमत नाही करणार नाही. कारण मला पोलिसांची भूमिका मुंबईवरून सुद्धा संदीप देशपांडे असतील, अविनाश हे आपलं नितीन सरदेसाई असतील, हे सुद्धा रेल्वेने निघाले आणि प्रताप सरनाईक हा आता मोर्चामध्ये गेला. तिथं जय गुजरातच्या सुद्धा घोषणा दिली आणि बाहेरचे लोक आले असं म्हटलं. बाहेरचे लोक आले. मला प्रताप सरनाईक बोलतात बाहेरचे लोक आले. मला माझं मत असं आहे की आम्ही स्थानिक लोकांनाच घेऊन मोर्चा काढत होतो ना. सरकार तुमचं आहे, तुम्ही परवानगी दिली असती तर स्थानिक लोकांचा मोर्चा झाला असता. हे कधी झालं? ज्या वेळेला तुम्ही आमच्या लोकांना महिलांना रिक्षात टाकताय, टेम्पोत टाकताय. तुम्ही ज्या पद्धतीने महिलांबरोबर तिथे वागलात, तिथल्या महाराष्ट्र सैनिकांबद्दल वागलात, तिथल्या मराठी एकीकरण समितीच्या लोकांबद्दल वागलात, तिथल्या स्थानिक मराठी लोकांबद्दल वागलात, हे ज्या वेळेला लोक पाहत होती त्यावेळेला बाहेरची लोक यायला लागली ना. तुम्ही जर आम्हाला नीट मोर्चा काढून दिला असता तर शिस्तीने आम्ही मोर्चा केला असता. आम्हाला तो विरोध दाखवायचा होता, तो आम्ही विरोध दाखवला असता. सर बोला. आयोजन मी केलं होतं, मोर्चाची घोषणा मी केली होती. आता घ्या त्याला पकडा फोन येतो. तर मला असं वाटतं की म्हणजेच मोर्चा तुम्हाला धावायचा होता आणि त्याच्यानंतर तुम्ही आमच्या जवळजवळ 1,500-2 हजार महाराष्ट्र सैनिकांना तुम्ही अरेस्ट केले. तो हा जो राग आहे ना तो त्याचा आहे. तुमच्या रागाच्या पोटी जे काय आता मीरा भाईंदरमध्ये चालू आहे त्याची संपूर्ण जबाबदारी ही तिथल्या स्थानिक आमदाराच्या आणि पोलीस प्रशासनाची. त्याचा तुम्हाला अरेस्ट केला आहे. मी मोर्चाच्या चाललोय. मी मोर्चाला जी लोक जमली होती त्यांचे आभार मानायला तिथे जाणार आहोत. कारण मोर्चाचं आव्हान जर मी केलं असेल तर त्या आव्हानाला अनुसरून लोक इथे आली असतील तर त्यांच्याकडे जाणं आणि त्यांना भेटणं हे माझं कर्तव्य आहे. सर, जसा तुम्हाला रात्री अरेस्ट केला असंच पेलगामची यात्रिकीला अरेस्ट केला असतं तर काय सांगणार? मी पुन्हा सांगतो की महाराष्ट्रात आता आपापसात भांडणं लावायची आणि दहशत माजवायचं काम भारतीय जनता पक्षाकडनं आता होत आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, मराठी माणसाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण मराठी माणूस घाबरला नाही. यांच्या दडपशाहीला न घाबरता मराठी माणूस रस्त्यावर उतरला आणि जिथे असं म्हणत होते की मराठीचा टक्का कमी आहे, म्हणजे
मीरा भाईंदरमध्ये 15% मराठी आहेत, 18% मराठी आहेत, असं इथे भारतीय जनता पक्षाचे नेते जे म्हणत होते ना, त्यांना हा मराठी माणसांनी दिलेलं उत्तर आहे. आता विचार करा, हाच मोर्चा जर ठाण्यात निघाला असता तर यांचे किती बारा वाजवले असते आम्ही लोकांनी. जे आशिष शेलार जे बोलतायत की पहिलगाम मध्ये हिंदू म्हणून मारलं आणि आता महाराष्ट्रामध्ये मराठी बोलून मारतायत. मला वाटतं हा आशिष शेलार कधी रस्त्यावर उतरला का हिंदूंसाठी? मला 3 महिने मुमराबंदी होती, हिंदू म्हणूनच मुमराबंदी होती ना, तिथल्या मस्जिदांवर आवाज उचलला म्हणून ना. माझ्यावर 2 गुन्हे आहेत भोंगे उतरवण्यासाठी. त्यावेळेला आम्ही हिंदू नव्हतो. तुमची सरकार आहे, का नाही भोंगे उतरले? म्हणजे तुम्हाला मतांच्या राजकारणापुरते हिंदू पाहिजेत. मी पण हिंदू आहे, पण मी मराठी हिंदू आहे. हिंदी हिंदू नाही आहे, मी मराठी हिंदू आहे. तर तुम्हाला 1 दिवसाची तडीपार हा कुठला रूल आहे? आता सगळ्याचं उद्या मी हायकोर्टात जाईन आणि ज्या ज्या पोलिसांनी या सगळ्या क्रिया केल्यात त्या पोलिसांना प्रश्न विचारेन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.